खासदार रवींद्र वायकरांनी मुंबई विमानतळा शेजारील झोपडपट्ट्यांच्या विकासासाठी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाच्या आजूबाजूला असलेल्या झोपडपट्टीचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे। झोपडपट्टीतील कचऱ्यामुळे विमान उड्डाणांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, असंही त्यांनी लोकसभेत म्हटलेलं आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे। या संदर्भात वर्षा गायकवाड यांनी आज लोकसभेत मुद्दा उपस्थित केला। मराठी भाषा प्राचीन असून तिचं वय 2000 वर्षांपूर्वीच आहे, त्यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा असं त्यांनी म्हटलेलं आहे। जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सरकारचा कोणताही विचार नसल्याचं केंद्र सरकारनं सांगितलंय। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी सरकारची काही योजना आहे का असा प्रश्न विचारला होता। त्याला सरकारकडून नकारात्मक लेखी उत्तर मिळालंय। अनेक वर्षांपासून सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेबाबत आक्रमक आहेत। अंगणवाडी सेविकांनी मानधन वाढवण्याची मागणी केली आहे। 10,000 काहीच होत नाही असं म्हणत अंगणवाडी सेविकांनी अजित पवारांकडे व्यथा मांडली। यावेळी अजित पवारांनी देखील सर्व व्यथा ऐकून घेतली। आरएसएसच्या शाखेत सहभागी होण्याबाबत सरकारी कर्मचाऱ्यांवरील बंदी केंद्र सरकारनं हटवली आहे। या निर्णयामुळे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी संताप व्यक्त केलाय। सरकारी कर्मचाऱ्यांनी निष्पक्ष राहिलं पाहिजे, निवृत्तीनंतर त्यांनी आरएसएसचं काम करावं असा सल्ला थरूर यांनी दिलेला आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला। 2024 मध्ये आर्थिक वाढीचा दर 8.2% राहण्याचा अंदाज आहे। महागाई नियंत्रणात असल्याचा निष्कर्ष यावेळी मांडण्यात आला असून एफडीआय मध्ये किंचित घट झाली आहे, तर बेरोजगारीचा दर कमी होत असल्याचा निष्कर्ष देखील सीतारमण यांनी मांडलेला आहे। पंतप्रधान मोदींनी विरोधकांना खडे बोल सुनावले। संसदेच्या पहिल्या अधिवेशनात विरोधकांनी 2.5 तास पंतप्रधानांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला। त्याबद्दल त्यांना कोणताही पश्चाताप नाहीये। मात्र आता नवीन खासदारांना बोलण्याची संधी द्या। आपल्याला जनतेनं पक्षासाठी नाही तर देशासाठी पाठवलंय असं मोदींनी म्हटलंय। नीट पेपर फुटीवरनं लोकसभेत सरकारला घेरत विरोधकांनी गोंधळ घातला। यावेळी नीट परीक्षाच नव्हे तर देशात सर्व परीक्षा प्रणालीच फसवी आहे। तुम्ही श्रीमंत असाल तर परीक्षा प्रणाली विकत घेऊ शकता असा घणाघात राहुल गांधींनी केलाय। तर या विधानापेक्षा दुर्दैवी विधान असू शकत नाही असं शिक्षण मंत्र्यांनी म्हटलंय। आपल्या विविध मागण्यांसाठी अकोला इथल्या प्रहारच्या दिव्यांग क्रांती संस्थेनं महापालिकेवर धडक मोर्चा काढला। दिव्यांगांना बेरोजगार भत्ता, घरकुलाचं बांधकाम, वार्षिक पेन्शन योजना अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। नवी मुंबईच्या दिघा ईश्वरनगरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी खड्ड्यांविरोधात झेंडूबाम आंदोलन केलंय। ईश्वरनगर झोपडपट्टी भागात रस्त्यावर अनेक खड्डे पडले। महापालिकेचा निषेध करत खड्ड्यातून जावा, झेंडूबाम लावा अशा घोषणा मनसेने दिल्या। राज्यातील 21,700 महसूल कर्मचारी विविध मागण्या 8 दिवसांपासून संपावर आहेत। मात्र अद्यापही हा संप सुरू आहे। महसूल मंत्र्यांनी मंत्रालयामध्ये महसूल कर्मचारी संघटनेला चर्चा करण्यासाठी बोलावले। मात्र चर्चेत मागण्या मान्य न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनेनं दिलाय। धाराशिवमध्ये मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ जलसमाधी आंदोलन सुरू आहे। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा निर्धार मराठा आंदोलकांनी केलाय। शहराजवळील हातलाई तलावात मराठा आंदोलकांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलंय। राज्यातलं सामाजिक वातावरण बिघडलं असताना शरद पवार मूग गिळून गप्प बसलेत। उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांनी यावर बोललं पाहिजे असं आवाहन लक्ष्मण हाकेंनी केलंय। तर पवारांना आरक्षण द्यायचं नाही, त्यांना मराठा ओबीसी वाद लावायचा आहे असा आरोप भाजपचे ओबीसी नेते आमदार परिणय फुके यांनी केला। पालघरच्या डहाणू तलासरीला पावसानं झोडपलं असून शहरातील कंक्राटी नदीला देखील पूर आलेला आहे। कोसबाड रोडवरील कंक्राटीमध्ये रेल्वेचा सबवे पाण्याखाली गेला होता, त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे। वाहन चालकांना गुडघाभर पाण्यातून प्रवास करावा लागला, तर अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ झाली आहे। पालघर जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। जिल्ह्यातील डहाणू तलासरी भागात 24 तासात
628 मिलीमीटर पाऊस झाला. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक संथ गतीने सुरू आहे, तर काही भागात सर्व्हिस रोडवर गुडघाभर पाणी साचलंय. काश्मीर फिरण्यासाठी गेलेले 2 पर्यटक गांदरबलमध्ये धबधबा परिसरात अडकलेत. अचानक धबधब्याचा प्रवाह वाढल्यानं दोघंही या धोकादायक धबधब्यात अडकले आहेत. दरम्यान रेस्क्यू टीमनं मोठ्या कसरतीनंतर दोघांनाही सुखरूप बाहेर काढलं. परभणीत निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामात 10% क्षेत्रावर पेरण्याच होऊ शकल्या नाहीयेत. मृग नक्षत्रातील हलक्या फुलक्या पावसावर काही भागात शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. मात्र त्यानंतर अतिमुसळधार पावसामुळे पिकांचं नुकसान झालं, तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पेरण्याही करता आल्या नाहीयेत. बीडच्या मुळुकवाडीमध्ये आलं काढणीला मजूर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय. आलं काढणीसाठी दुसऱ्या गावातून 300 रुपये रोजंदारीवर मजुराला बोलवावं लागतं, तर पीक विक्रीसाठी नांदेडपर्यंत पिकअपच्या एका फेरीला 5000 रुपये खर्च येतो. त्यात बाजारात भाव पडल्यानं शेतकरी चिंतेत आहे.